इफिन स्टोरी टेलरच्या सर्व सदस्यांचं मनापासून स्वागत. धडा सुरू करण्यापूर्वी एक निवेदन. आपल्या चॅनलद्वारे प्रत्येकजण बालभारतीच्या धड्यांच्या माध्यमातून आपल्या शालेय जीवनाच्या सुवर्ण काळाचा अनुभव घेत असणारच याची आम्हाला खात्री आहे. पण आता आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. बालभारती धड्यांचा यूट्यूबचा हा प्रवास असाच निरंतर चालू ठेवण्यासाठी जॉईन बटनवर क्लिक करून चॅनलचं मंथली सबस्क्रिप्शन घ्यावं ही विनंती. बालपणीचा काळ मला महत्त्वाचा वाटतो तो त्यावेळी झालेल्या संस्कारांमुळे. माझी सारी जडणघडण त्यावेळी झाली. माझ्या आईने त्यावेळी माझ्यावर जे संस्कार केले त्यामुळे मी गायिका झाले. पण त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून सुद्धा चांगलं जीवन जगण्याची दिशा मला मिळाली. संगीताला जीवनात परमेश्वर मानून व्रतस्थपणे जपण्याची भाविकता मला आईने दिली. कुरडू हे आमचं मूळ गाव, पण आई ते सोडून केव्हाच मुंबईत स्थायिक झाली होती. त्यामुळे माझा जन्म मुंबईत झाला. आम्ही 3 भावंड. मी सर्वात थोरली, त्यानंतर एक बहीण आणि सर्वात धाकटा एक भाऊ. मी 6 वर्षाची असतानाच वडील निवर्तले. त्यामुळे आमचा सांभाळ, शिक्षण सगळं आईनेच केलं. माझं शिक्षण अर्थातच मुंबईत झालं. माझी आई प्रख्यात गायिका, तिला आम्ही माई म्हणत असो. त्यावेळी उस्ताद अल्लादिया खासाहेबांची प्रतिभावंत शिष्या म्हणून मोगूबाई कुर्डीकर या नावाला आगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. माझ्यावर गाण्याचे संस्कार तिच्यामुळेच झाले. त्याचबरोबर वत्सल आदर्श आई म्हणूनही तिने माझ्या जीवनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. वडील निवर्तल्यावर घरची परिस्थिती खूपच बिकट बनली. पण माई खचली नाही. ती मूळचीच धीराची, मोठ्या जिद्दीची. परिस्थितीला शरण न जाता तिने स्वतः काम करायला सुरुवात केली. कारण आपल्या मुलांनी आयुष्यात स्वतंत्रपणे काहीतरी मिळवलं पाहिजे हा तिचा ध्यास होता. दिवसभर कष्ट करून शिवाय ती गाणं जपत होती. गाणं हे तिचं व्रत होतं. ते ती व्रतस्थपणे जोपासत होती. आणि या साऱ्या गोष्टींचे संस्कार आपोआप माझ्यावर होत होते. घरातलं वातावरण धार्मिक होतं. पुस्तकं सुद्धा धार्मिकच असायची. वाटेल ती पुस्तकं सरसकट घरी येत नसत. काय वाचावं, कसं वाचावं याची शिस्त सुद्धा माईनी लावली. गीता, तिचं मराठी भाषांतर, ज्ञानेश्वरी हे सगळं त्यामुळे लहानपणीच वाचून झालं होतं. मला सगळी कामं करता आली पाहिजेत यावर तिचा कटाक्ष असायचा. अभ्यासाच्या बरोबरीने तिने घरकाम सुद्धा शिकवलं. स्वयंपाक करणं, पाट्यावर वाटणं, धान्य काढणं, रांगोळ्या काढणं अशा कितीतरी गोष्टी त्यातून मी शिकले. आणि ही सगळी कामं व्यवस्थितच झाली पाहिजेत असा तिचा आग्रह असायचा. धान्य काढताना मुसळ वाजता कामा नये, त्याचा इतरांना त्रास होतो असं ती सांगायची. मी काम करताना तिचं बारीक लक्ष असायचं. त्यामुळे आपोआपच काम व्यवस्थित केलं जायचं. स्वयंशिस्तीची ही जाणीव माईनी करून दिली. आज तागायत ती माझ्या मनात जागी. वयाच्या 10व्या वर्षी आईने मला गाणं शिकवणं सुरू केलं. पण त्या बाबतीतही ती विलक्षण जागरूक होती. काहीही शिकताना तुम्ही एकाग्रतेने ते ऐकलं पाहिजे, पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित केलं पाहिजे हा तिचा मुख्य दंडक असायचा. ती स्वतः शिकवायला बसली की एक तान जास्तीत जास्त 2 वेळा म्हणून दाखवायची. तिसऱ्यांदा तुम्हाला त्यातली थोडीशी तरी म्हणता आलीच पाहिजे. आणि तसं जमलं नाही किंवा पुन्हा म्हणतेस का ग माई असं हळूच विचारलं तर ती करड्या स्वरात म्हणायची, कुठे होतं लक्ष? नाहीतर मग कधी कधी खूप चिडायची आणि पुढच्या क्षणी तिथून उठून निघून जायची. तिच्या या रागवण्याची मला फार भीती वाटायची. त्यामुळे रियाजाला बसले की माझं सगळं लक्ष फक्त आणि फक्त माईंच्या स्वरांकडे असायचं. गाणं शिकणाऱ्यांनी अनेक गायकांचं गाणं सतत ऐकलं पाहिजे. पण कुणाचं गाणं ऐकावं याबाबतही माई दक्ष असायची.
वाटेल ते गाण्याचे कार्यक्रम ऐकायला तिने कधीही मला जाऊन दिलं नाही. संध्याकाळी एखादा कार्यक्रम असला आणि त्याला जाण्यासाठी मी हट्ट धरला की माई विचारायची, गृहपाठ झालाय का करून? डोळे चोळत चोळत मी उठायची. माझे बेळगावचे मामा कधी कधी आमच्याकडे राहायला यायचे. पहाटे उठल्यावर डोळ्यावरची झोप जावी म्हणून गरमागरम चहाचा कप देऊन ते बैठकीवर माझ्या बाजूला बसून राहायचे. माईच्या भीतीने झोप कुठल्या कुठे उडायची. स्वर आपोआप जुळायचे. इतक्या पहाटे सुद्धा माईचं गाण्याकडे बारीक लक्ष असायचं. एखादा स्वर जरी चुकला तरी चटकन सांगायची. एखादी तान गाऊन दाखवायची आणि सांगायची, म्हण म्हण आता ही तान 108 वेळा. ती तान घटवता घटवता माझ्या नाकी दम यायचा. पण 108 वेळा गाऊन झाल्याशिवाय सुटका काही नसायची. तोपर्यंत ती तान जमायला लागायची. कधी कधी संध्याकाळी असा रियाज सुरू असताना काही चूक झाली की माई म्हणायची, बरोबर गाता आल्याशिवाय जेवण मिळणार नाहीये रात्री. माईच्या या कडक शिस्तीमुळे मला चांगलं वळण लागलं. मेहनत करायची सवय लागली. संगीत साधनेतील माईची तन्मयता, गुरूंनी दिलेली विद्या जपण्यासाठी वाढवण्यासाठी तिने केलेले जीवापाड प्रयत्न, केवळ शास्त्रीय संगीत गाण्याची तिची निष्ठा, या साऱ्या गोष्टींचा माझ्या मनावर पहिल्यापासून खोलवर परिणाम झाला. आपलं गाणं आपल्या आईच्या नावाला कीर्तीला साजेसच झालं पाहिजे यासाठी आटोकाट परिश्रम करण्याचा ध्यास मला तेव्हापासून लागला. जे करायचं ते सारं अत्यंत विनम्रपणे केलं पाहिजे ही तिची आणखी एक मुख्य शिकवण. जरासाही अहंकार तिला सहन व्हायचं नाही. मला आठवतं, मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी नव्यानेच खुली झाली होती. त्यावेळी माईचं गाणं होणार होतं. तानपुऱ्यावर साथीला मी बसले होते. सारे श्रोते कुतूहलाने आम्हा माईलेकींकडे बघत होते आणि मी सुद्धा औत्सुक्याने ते न्याहाळत असल्यामुळे तानपुरा नीट लागला नाही. तिथेच माई म्हणाली, येत नसेल तर उठनी उतर खाली. तिचा चिडका स्वर ऐकल्याबरोबर माझं लक्ष आपोआप तानपुऱ्यावर स्थिरावलं. अहंकार नाहीसा करणं माईला अगदी सहज जमायचं आणि त्यामुळेच मी या दुर्गुणापासून दूर राहू शकले. परिश्रमांनी गाणं वाढवू शकले. मला वाटतं माझ्या जीवनाची जडणघडणीची खरी शिल्पकार माईच आहे. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.